हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डिप्लोमा मराठी हब. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक हा पॉइंट कव्हर करणार आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक? आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मल्टिपल फाइल्स स्टोअर केलेल्या असतात. तर ह्या ज्या फाइल्स असतात त्या स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे फ्री स्पेस असावी लागते. तर युजिंग फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक न्यूली क्रिएट केलेल्या फाईलला मेमरी अलोकेट केली जाते. सो सपोज कन्सिडर करा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑलरेडी P1 नावाची फाईल एका फ्री स्पेस मध्ये स्टोअर केलेली आहे. तर ही जी फाईल आहे ती ज्या वेळेला आपल्या सिस्टीम मधून डिलीट केली जाईल आणि सपोज कन्सिडर करा आपण P2 नावाची फाईल न्यूली क्रिएट केलेली आहे. तर ज्या वेळेला आपण P1 नावाची फाईल डिलीट करतो आणि P1 ची जी स्पेस आहे जी ऑलरेडी P1 फाईल साठी आपण अलोकेट केली होती ती जेव्हा फ्री होईल ऑटोमॅटिकली ती स्पेस न्यूली क्रिएट केलेल्या फाईलला अलोकेट केली जाते using free space management technique. So using this free space management technique आपण जी काही स्पेस आपल्याकडे अवेलेबल असेल आपल्या सिस्टीम वरती ती स्पेस आपण रियूज करू शकतो. In case of free space management technique, the system maintains a free space list which keeps the track of the disk block that are not allocated to some file or directory. So या फ्री स्पेस लिस्ट मध्ये काय असतं, अशी एक लिस्ट अवेलेबल असते ज्यामध्ये कोणत्या मेमरी लोकेशनला आपण फाईल ऑलरेडी अलोकेट केलेल्या आहेत आणि कोणते मेमरी लोकेशन फ्री आहेत जे आपण नंतर असाइन करू शकतो न्यूली क्रिएट केलेल्या फाईल्सला. त्याची एक लिस्ट मेंटेन केली जाते फ्री स्पेस लिस्ट मध्ये. सो सिस्टीम कडे हा सगळा रेकॉर्ड जो आहे तो स्टोअर केलेला असतो. अ फाईल सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर to allocate a free blocks to the file. Therefore it has to be keep the track of all the free blocks present in the disk. आपल्या डिस्क मध्ये जेवढे ब्लॉक्स फ्री आहेत तेवढे फाईल सिस्टीम मध्ये मेंटेन केले जातात. सो आपल्याकडे दोन टेक्निक अवेलेबल आहेत फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक मध्ये. तर त्या दोन टेक्निक अशा आहेत, फर्स्ट आहे बिटमॅप टेक्निक आणि सेकंड आहे लिंक लिस्ट. युजिंग दिस टेक्निक आपण आपल्या मेमरी मध्ये जो काही डेटा ब्लॉक जे डेटा ब्लॉक आपले फ्री आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो. आणि सपोज एखादी न्यू फाईल जर क्रिएट केली तर डिपेंडिंग ऑन साइज अँड डिपेंडिंग ऑन ब्लॉक आपण त्या फाईल्सला ती स्पेस असाइन करू शकतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बिटमॅप टेक्निक आणि लिंक लिस्ट ह्या दोन टेक्निक कव्हर करणार आहोत. So first technique is bitmap technique. In this bitmap technique, it is also called as bit vector. Bit vector means a series or collection of bits where each bit corresponds to its disk block. म्हणजे आपल्या डिस्क ब्लॉक मध्ये आपल्याकडे जी फ्री स्पेस असते ती आपल्याला मॅनेज करायची असते आणि ही फ्री स्पेस बीट वरून कन्सिडर केली जाते. तर आपण दोन बीट कन्सिडर करतो. बीटच्या व्हॅल्यूज असतात बुलियन व्हॅल्यू 1 आणि 0. जर आपल्या बीटची व्हॅल्यू 1 असेल तर रेकॉग्नाइज केलं जातं की आपला जो ब्लॉक आहे तो एम्प्टी आहे. इफ युअर ब्लॉक इज एम्प्टी देन युअर व्हॅल्यू इज 1 and if your block is allocated then your value is 0. ब्लॉक एम्प्टी असेल तर व्हॅल्यू असते 1 आणि ब्लॉक जर अलोकेटेड असेल तर व्हॅल्यू असते 0. इनिशियली ऑल ब्लॉक्स आर एम्प्टी. इनिशियल स्टेज मध्ये आपले ऑल ब्लॉक्स एम्प्टी असतात आणि त्यावेळेला आपल्या बिटमॅप वेक्टरची व्हॅल्यू असते 1. डायग्राम मध्ये बघा काय दिलेलं आहे, आपल्याकडे 16 ब्लॉक आहेत आपल्या डिस्क मध्ये आणि त्यामधले काही ब्लॉक्स आहेत ते अलोकेट केलेले आहेत आणि काही ब्लॉक्स आहेत ते फ्री आहेत. जे ब्लॉक अलोकेटेड आहेत ते ग्रीन कलर मध्ये आहेत आणि जे ब्लॉक फ्री आहेत ते व्हाईट कलर मध्ये आहेत. बिटमॅप टेक्निक नुसार जे ब्लॉक अलोकेट केले जातात ते 0 ने इंडिकेट केले जातात आणि जे ब्लॉक तुमचे फ्री असतात ते 1 ने इंडिकेट केले जातात. तर आता ह्यामध्ये बघा ब्लॉक 1, ब्लॉक 2, ब्लॉक 3 आणि ब्लॉक 4 हे ब्लॉक अलोकेटेड आहेत. सो आपण 0 0 0 0 त्यांना इंडिकेट करणार. ब्लॉक नंबर 5, 6, 7 हे ब्लॉक फ्री आहेत म्हणून आपण त्यांना 1 इंडिकेट करणार. 1 1 1. या टेक्निक नुसार आपण ऑल 16 ब्लॉक साठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. 0 0 0 0 1 1 1 अगेन 0 0 0 0 0 0 1 1
0. ही झाली आपली ब्लॉकची व्हॅल्यू ॲज पर आवर बिटमॅप टेक्निक. सो नाऊ यू हॅव टू फाइंड आउट block number. So what is the value of block number? Your formula is number of bits per word. तर per word मध्ये आपल्याकडे number of bits आहेत total 8. So 8 into आपण करणार आहोत number of zero values words. तर आता ह्याच्यामध्ये zero values किती आहेत? 0 आहेत, म्हणून आपण into काय करणार आहोत? 0. तर ह्यामध्ये बघा पहिल्या 8 बीट मध्ये फर्स्ट 8 बीट मध्ये आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची आहे. तर पहिले 8 बीट काय येतील? 0 0 0 0 1 1 1 0. ह्या झाल्या तुमच्या फर्स्ट 8 बीटची व्हॅल्यू. तर ह्यामध्ये बघा फर्स्ट 8 बीटच्या व्हॅल्यू मध्ये आपण 0 0 0 0 1 1 1 0 मध्ये आपल्याकडे जे नंबर ऑफ 0 व्हॅल्यूज वर्ड आहेत ते आहेत 0. अशी कोणतीही व्हॅल्यू नाहीये की ह्यामध्ये फक्त 0च येतोय, अशी व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे नंबर ऑफ 0 व्हॅल्यूज वर्ड आहेत का? तर नाही. त्यामध्ये 1 1 1 हे 3 बीट प्रेझेंट असल्यामुळे आपण नंबर ऑफ 0 व्हॅल्यू वर्ड म्हणून ह्याला कन्सिडर करू शकत नाही. म्हणून आपण ह्याची व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत इथे 0 प्लस ऑफसेट ऑफ बीट फर्स्ट बीट 1 इन द नॉन झिरो वर्ड. आता ह्यामध्ये बघा आपल्याकडे जो 1 आहे तो कधी फाइंड झालेला आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड दिस इज युअर फिफ्थ बीट. जो तुमचा फिफ्थ बीट आहे त्यावेळेला तुम्हाला हा 1 फाइंड झालेला आहे. सो यू कॅन कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ युअर ऑफसेट इज इक्वल टू 5. सो युअर फॉर्म्युला बिकम्स नंबर ऑफ बीट्स पर वर्ड. म्हणजे आपल्याकडे बीट किती आहे? टोटल 8. आणि नंबर ऑफ 0 व्हॅल्यूज वर्ड म्हणजे आपल्याकडे 0 व्हॅल्यू आहेत का ऑल बीटसाठी? तर नाही. सगळ्या बीटसाठी 0 व्हॅल्यू नसल्यामुळे आपण इथे कन्सिडर करणार आहोत इंटू 0 प्लस आपल्या ऑफसेटची व्हॅल्यू काय आहे? 5. कारण ज्या वेळेला तुम्ही इथे व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे 8 बीट साठी 0 0 0 0 1 1 1 0 त्यावेळेला फिफ्थ नंबरचा बीट येतोय 1. आणि जर तुमचा फिफ्थ नंबरचा बीट 1 येतोय तर तुमच्या ऑफसेटची पण व्हॅल्यू काय असते? 5. सो 8 इंटू 0 प्लस 5 केल्यावर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळते? 8 into 0 0 0 plus 5 is equal to 5. So 5 is your first free block number. As per the same technique you can also calculate second free block number using this formula. So this is called as bitmap technique. In this bitmap technique a block is allocated then तुम्ही काय indicate करता? 0. जर तुमचा ब्लॉक फ्री असेल तर तुम्ही कन्सिडर काय करता? याचं बीट 1. नेक्स्ट टेक्निक आहे लिंक लिस्ट. दिस इज ऑल्सो अनदर अप्रोच फॉर युअर फ्री स्पेस मॅनेजमेंट. So this approach suggests linking together all the free blocks and keeping a pointer in the cache which points to the first free block. लिंक लिस्ट या टेक्निक मध्ये फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक मध्ये जेवढे ब्लॉक फ्री असतील ते एकमेकांना ऍज अ लिंक लिस्टनी लिंक केले जातात. तर यामध्ये बघा कन्सिडर करा तुमच्याकडे टोटल 5 ब्लॉक आहेत. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ हे जे 3 ब्लॉक आहेत जे ब्ल्यू कलर मध्ये आहेत ते फ्री आहेत आणि 2 आणि 5 हे जे ब्लॉक आहेत ते अलोकेटेड आहेत. तर जे ब्लॉक ब्ल्यू कलर मध्ये आहेत ते फ्री ब्लॉक आहेत ते आपण लिंक लिस्टनी एकमेकांना लिंक करणार आहोत. तर यामध्ये बघा आपण लिंक लिस्टनी काय करतोय? हे 3 ब्लॉक एकमेकांना लिंक करतोय आणि जो ब्लॉक तुमचा फर्स्ट असतो, जो ब्लॉक तुमचा फर्स्ट फ्री ब्लॉक असतो त्या ब्लॉकला पॉइंटरनी कनेक्ट केलं जातं. जो तुमचा पॉइंटर असतो तुमच्या कॅशे मेमरी मध्ये विच पॉइंट्स टू द फर्स्ट फ्री ब्लॉक. मग हा जो फर्स्ट नंबरचा जो ब्लॉक आहे इथे आपण काय कन्सिडर करणार आहोत? तुमचा पॉइंटर. दॅट इज कॉल्ड ॲज first free head. Therefore, all the free blocks on the disks will be linked together with the pointer.
म्हणजे पॉइंटरने आपण काय करतो, ह्या ऑल फ्री ब्लॉकला एकमेकांना लिंक करतो. व्हेनेवर अ ब्लॉक गेट्स अलोकेटेड इट्स प्रिव्हियस फ्री ब्लॉक विल बी लिंक टू द नेक्स्ट फ्री ब्लॉक. आता सपोज कन्सिडर करा आपल्याकडे 5 ब्लॉक होते आणि त्या 5 ब्लॉक मध्ये जो तुमचा 3rd नंबरचा ब्लॉक आहे तो पहिल्यांदा फ्री होता, बट लेटर ऑन जो तुमचा 3rd नंबरचा ब्लॉक आहे तो अलोकेट झाला आणि आता आपल्याकडे फक्त ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 4 हे 2 ब्लॉक आहेत ते फ्री आहेत. सो तुमचा जो प्रिव्हियस ब्लॉक आहे ब्लॉक नंबर 1 तो तुमचा डिरेक्टली कनेक्ट कोणाला होणार आहे, ब्लॉक नंबर 4 ला. फर्स्ट केस मध्ये ब्लॉक नंबर 1 कडून आपण ब्लॉक नंबर 3 ला लिंक केलं होतं आणि 3 मधून ब्लॉक नंबर 4 ला लिंक केलं होतं. बट आता तुमच्या ह्या डायग्राम मध्ये आपल्याकडे जे 5 ब्लॉक आहेत त्यामध्ये 3rd नंबरचा जो ब्लॉक आहे तो अलोकेट झालेला आहे. त्याच्यामुळे 3rd नंबरच्या आधी आपला फ्री ब्लॉक कोणता होता, ब्लॉक नंबर 1. म्हणून डायरेक्टली ब्लॉक नंबर 1 कडून आपण जम्प करणार आहोत ब्लॉक नंबर 4 कडे, जो ब्लॉक आपला फ्री आहे. सो युझिंग द पॉइंटर आपण काय करतो, ऑल फ्री ब्लॉकला एकमेकांना लिंक करू शकतो. आणि ज्या वेळेला व्हेनेवर अ ब्लॉक गेट्स अलोकेटेड देन इट्स प्रिव्हियस फ्री ब्लॉक विल बी लिंक टू इट्स नेक्स्ट फ्री ब्लॉक. तर आता नेक्स्ट डायग्राम मध्ये बघा आपल्याकडे टोटल 16 ब्लॉक आहेत आणि ह्या 16 ब्लॉक मध्ये जे ब्लॉक ग्रीन कलर मध्ये आहेत ते अलोकेटेड आहेत आणि जे ब्लॉक व्हाईट कलर मध्ये आहेत ते एम्प्टी आहेत. तर आपण लिंक लिस्टने काय करतो, एम्प्टी ब्लॉकला लिंक करतो आणि जो ब्लॉक तुमचा फर्स्ट एम्प्टी ब्लॉक असतो त्या ब्लॉकला पॉइंटरनी अटॅच केलं जातं. म्हणजे आपल्याकडे बघा फ्री लिस्ट हेड असेल म्हणजे आपला पॉइंटर असेल तो आपण कनेक्ट करणार आहोत ब्लॉक नंबर 5 ला. आता ब्लॉक नंबर 5 नंतर ब्लॉक नंबर 6 फ्री आहे. सो 5 कडून आपला पॉइंटर जाणार आहे ब्लॉक नंबर 6 कडे, 6 कडून जाणार आहे 7 कडे. आता 7 नंतर डायरेक्टली आपला ब्लॉक नंबर जो 14 आहे तो फ्री आहे. इन बिटवीन जे आपले ब्लॉक आहेत ब्लॉक नंबर 7 आणि ब्लॉक नंबर 14 मध्ये म्हणजे आपला ब्लॉक नंबर 8, 9, 10, 11, 12 आणि 13 हे ब्लॉक तुमचे अलोकेटेड आहेत. ब्लॉक नंबर 7 नंतर डायरेक्टली तुमचा ब्लॉक नंबर 14 जो आहे तो फ्री आहे. म्हणून तुमचा पॉइंटर ब्लॉक नंबर 7 कडून डायरेक्टली ब्लॉक नंबर 14 ला लिंक होणार आहे आणि देन ब्लॉक नंबर 14 टू ब्लॉक नंबर 15. आणि जेव्हा तुम्ही एंड ऑफ द फ्री ब्लॉक कडे येतात त्यावेळेला तिथे नल पॉइंटर असतो. नल पॉइंटर मीन्स दॅट इट इंडिकेट्स दॅट एंड ऑफ द फ्री लिस्ट, म्हणजे तुमची जी लिस्ट आहे ती काय झालेली आहे, एंड झालेली आहे. तर आपल्या ह्या फ्री लिस्ट मध्ये जेवढे टोटल नंबर ऑफ ब्लॉक फ्री असतात ते आपण या फ्री स्पेस लिस्ट मध्ये मॅनेज करतो आणि जो ब्लॉक तुमचा फर्स्ट फ्री आहे त्या ब्लॉकला फ्री स्पेस लिस्ट हेड पॉइंट म्हणून आपण कन्सिडर करतो आणि त्या हेड पॉइंट थ्रू आपण ब्लॉकला लिंकिंग करायला स्टार्ट करतो. जेवढे टोटल नंबर ऑफ ब्लॉक फ्री आहेत त्यांना आपण युझिंग पॉइंटरनी युझिंग लिंक लिस्टनी लिंक करतो आणि आपला पॉइंटर जो आहे तो एका ब्लॉक कडून नेक्स्ट ब्लॉक कडे ट्रान्सफर केला जातो फॉर लिंकिंग पर्पज. सो ड्रॉबॅक काय आहे या मेथडचा, मोर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आर रिक्वायर फॉर फ्री स्पेस लिस्ट ट्रॅव्हर्सल. म्हणजे आपण बघा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे म्हणजे एका ब्लॉक कडून आपण दुसऱ्या फ्री ब्लॉक कडे ट्रान्सफर करतो. सो ह्या केसमध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आर रिक्वायर फॉर फ्री स्पेस लिस्ट ट्रॅव्हर्सल. So that is called as bitmap technique as well as link list. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये फ्री स्पेस मॅनेजमेंटच्या 2 टेक्निक कव्हर केलेल्या आहेत. फर्स्ट टेक्निक होती बिटमॅप टेक्निक. In case of bitmap technique, if blocks are allocated, then it is indicated as 0, and if your block is free, then it is indicated as a 1. जर तुमचे ब्लॉक एम्प्टी असतील, फ्री असतील तर तुम्ही 1 कन्सिडर करता आणि जर तुमचे ब्लॉक अलोकेटेड असतील तर तुम्ही त्याला 0 कन्सिडर करता इन केस ऑफ बिटमॅप टेक्निक. आणि लिंक लिस्ट मध्ये जेवढे टोटल नंबर ऑफ ब्लॉक तुमचे फ्री असतात, बघा या डायग्राम मध्ये जे व्हाईट कलर मध्ये ब्लॉक आहेत ते तुम्ही
युझिंग लिंक लिस्टने जॉईन करता आणि जो ब्लॉक तुमचा फर्स्ट फ्री ब्लॉक असतो त्या ब्लॉकला तुम्ही फ्री लिस्ट हेड म्हणून असाइन करता आणि युझिंग पॉइंटर एका ब्लॉक कडून दुसऱ्या ब्लॉक कडे आपण ट्रॅव्हर्स करू शकतो. तर ह्या 2 टेक्निक होत्या फ्री स्पेस मॅनेजमेंटच्या, ज्या आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. थँक्यू.